हॅलो फ्रेंड्स, SRT किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण ब्रेड आणि अंड्याचा वापर करून लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी बघणार आहोत। चटपटीत खायचं असेल तर अगदी कमी वेळात तुम्ही हे मुलांना सुद्धा बनवून देऊ शकता। चला तर मग ही ब्रेड आणि अंड्याची रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी एका बाउलमध्ये अगोदर अंडी फोडून घेऊया। मी इथं 2 अंडी या बाउलमध्ये फोडून घेणार आहे। अंडी फोडून झाली की त्यानंतर विस्कलच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने अशी अंडी फेटून घ्यायची आहेत, म्हणजे भाज्या आपल्याला ज्या घालायच्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स होतील। त्यानंतर भाज्या घालून घेऊया। यामध्ये सुरुवातीला 3 चमचे गाजर असं बारीक तुकड्यामध्ये कट केलेलं आहे ते घालून घेऊया। त्यानंतर शिमला मिरची ती अशी बारीक कट केलेली आहे ती 2 चमचे घालून घेऊया। त्यानंतर 2 ते 3 चमचे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता। त्यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आहे ती यामध्ये घालून घेऊया। हे सर्व घातल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। मीठ घालून झाल्यानंतर ह्या सर्व भाज्या अंड्याच्या मिश्रणात मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही जर लहान मुलांना बनवणार असाल तर मिरची न वापरता थोडी मिरेपूड वापरली तरी चालेल। आता आपण हे जे अंड्याचं आणि भाज्यांचं मिश्रण आहे ते चांगलं फेटून घेणार आहोत। मिश्रण चांगलं फेटून झालं की आपण ब्रेड कट करून घेऊया। इथं माझ्याकडे एक असा व्हाईट कलरचा ब्रेड आहे। आता हे भरणीचं झाकण घेतलंय ते असं मध्यभागी ठेवायचं आणि थोडंसं दाबून आपल्याला तो मधला भाग कट करून घ्यायचा आहे। हे पहा, असा हळूच हा मधला भाग कट करून घ्यायचा आहे आणि हा जो भाग काढलेला आहे तो आपण नंतर वापरणार आहोत। असे दोन्ही ब्रेड बघा आपण बनवून घेतलेले आहेत। आता एका पॅनमध्ये थोडंसं बटर घालून घेऊया। बटर मेल्ट झालं की त्यामध्ये ब्रेडचा जो मधला भाग काढल्यानंतर जो बाजूचा भाग राहिलेला होता तो यामध्ये ठेवून घेऊया आणि मधल्या मोकळ्या भागात आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते घालून घेऊया। जेवढं बसतंय तेवढं मिश्रण घालून घेणार आहोत आणि थोडंसं बटर बाजूला सोडून घेऊया, म्हणजे ब्रेड खालून चांगला भाजला जाईल। आणि आपण जे मिश्रण घातलेलं आहे अंड्याचं वरती ते थोडं सुकलं की त्यावरती मग आपण जो मधला भाग काढून घेतला आहे तो त्यावरती ठेवून घ्यायचा आणि थोडंसं दाबून घ्यायचा, म्हणजे पलटताना ते हलून बाजूला जाणार नाही। थोडा वेळ हे असंच भाजू द्यायचं आणि खालची बाजू भाजून झाली की मग पलटून घेणार आहोत। सुरुवातीला हाताने असं पकडायचं आणि मग पलटून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता खालची बाजू खूप छान अशी भाजली आहे आणि रंगही छान आला आहे। त्यानंतर असं आलटून पलटून हा ब्रेड आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मुलांना अशा चटपटीत रेसिपी खायला खूप आवडतात। कमी वेळात होत असल्यामुळे तुम्ही या बनवून कधीही मुलांना देऊ शकता। आणि पहा, 1-2 वेळा पलटून असं आपण भाजून घेतलेला आहे आणि हा ब्रेड किती छान दोन्ही बाजूनी भाजलेला आहे, कलरही छान आलेला आहे। त्यानंतर हा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेले जे ब्रेड आहेत तेही बनवून घेऊया। आणि हे पहा, आपले अंडा आणि ब्रेडची मस्त अशी चटपटीत रेसिपी तयार झाली आहे। आपले दोन्ही ब्रेड बनवून तयार झालेले आहेत। आता आपण त्याच पॅनमध्ये दुसरी एक रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी पॅनमध्ये थोडं बटर घालून घेऊया। बटर मेल्ट झालं की त्यामध्ये एक अंडं फोडून घेणार आहोत। अंडं फोडून झालं की लगेचच त्यावरती जे आपण मिश्रण बनवलेलं होतं ते थोडं शिल्लक आहे ते यावरती घालून घेऊया आणि हे मिश्रण घालून झालं की वरती बाजू सुकेपर्यंत वाट बघायची। वरची बाजू सुकली की आपण हे पलटवून घेणार आहोत आणि असं आलटून पलटून आमलेट जसं भाजतो तसं आपण हे भाजून घेऊया। मुलांना अशा पद्धतीने बनवलेल्या रेसिपी खूप आवडतात। तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा। एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।